मित्रांनो, इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाची ओळख करून घेतल्यानंतर आपण राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकाची ओळख करून घेऊया, म्हणजे पाठघटकाची ओळख करून घेऊया. राज्यशास्त्राची संकल्पना आहे ती म्हणजे भारतीय संविधानाची वाटचाल आणि भारतीय लोकशाही. पहिलं प्रकरण आहे संविधानाची वाटचाल. या प्रकरणामध्ये भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्य, भारतातील सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने उचललेली पावलं आणि लोकशाहीतली न्यायालयाची भूमिका यांचा विचार केलेला आहे. भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्य पाहता राजकीय प्रगल्भता, मताधिकार, लोकशाही केंद्रीकरण आणि माहितीचा अधिकार ही भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये आहेत आणि याचा विचार या पाठामध्ये सविस्तर केलेला आहे. संविधानाची वाटचाल पाहिली तर त्याच्यामध्ये सामाजिक न्याय आणि समता ही महत्त्वाची आहे, कारण सामाजिक न्याय आणि समता हे आपल्या संविधानाचं उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित व्हायला आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत, वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केलेले आहेत, ज्यामध्ये राखीव जागांचं धोरण, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती यांना अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा, ज्याला आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणतो, अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी, महिलांसंबंधीचे कायदे आणि प्रतिनिधित्वाविषयीच्या तरतुदी, सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी या सगळ्या प्रोव्हिजन्स करण्यात आलेल्या आहेत. न्यायालयाची भूमिका ही लोकशाहीमध्ये महत्त्वाची असते. अर्थात भारतीय लोकशाहीमध्ये सुद्धा ही भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचं रक्षण करण्याचं काम हे न्यायालय करतं. अलीकडच्या काळात संविधानातले मूलभूत हक्क आणि नागरिकांना मिळालेलं संरक्षण हे अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत, जे निर्णय सर्वांनाच बंधनकारक असतात. दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे निवडणूक प्रक्रिया. या प्रकरणात निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना आणि प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया यांचा आपण अभ्यास करतो. भारतीय लोकशाहीच्या यशामध्ये निवडणूक प्रक्रियेचा वाटा हा अतिशय महत्त्वाचा आहे. भारतात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोग या यंत्रणेची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता निवडणूक आयोग काय बरे कार्य करते? बघा, मतदार याद्या तयार करणं, निवडणुकांचं वेळापत्रक आणि निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम ठरवणं, उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणं, राजकीय पक्षांना मान्यता देणं आणि निवडणुकीसंबंधी वाद सोडवणं हे निवडणूक आयोगाची कार्य आहेत. या कार्यांची सविस्तर माहिती तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. आता निवडणूक प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये आपण लोकसभेचा विचार करू ना, 543 मतदारसंघ आहेत, एवढा मोठा देश आहे आपला. भारतातल्या निवडणुका जास्तीत जास्त खुल्या वातावरणात होण्यासाठी, मुक्त वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोग निवडणुकीपूर्वी आचारसंहिता जारी करते. आचारसंहिता म्हणजे काय? वाचा पाठ्यपुस्तकात. मुक्त आणि न्याय्य निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगासमोर अनेक आव्हानं आहेत. अर्थात ती पेलण्यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या सुधारणा केलेल्या आहेत. आता निवडणूक प्रक्रिया कशी असते? काय काय बरं केलं जातं? तर निवडणूक प्रक्रियेचे या ठिकाणी इथे टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे मतदारसंघांची निर्मिती. दुसरा टप्पा आहे मतदार याद्या निश्चिती करणं. तिसरा टप्पा आहे उमेदवारांकडून नामांकन पत्र घेणं आणि त्यांची छाननी करणं. त्यानंतर येतो तो म्हणजे निवडणुकीचा प्रचार. अर्थात एक महत्त्वाचा दिवस मतदान, प्रत्यक्ष मतदान. त्यानंतर मिळालेल्या मतांची मोजणी, मतमोजणी झाली की निवडणुकीचे निकाल जाहीर होतात. अर्थात कधीकधी या निकालांसंबंधी, निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण होतात, त्या वादांचं निराकरण. ही सगळी आपल्याकडची मतदानाची प्रक्रिया, मतदान प्रक्रिया तुम्हाला दिसून येईल. तिसरं प्रकरण जे आहे ते तिसरं प्रकरण हे राजकीय पक्ष. बघा की आपल्या देशात वेगवेगळे राजकीय पक्ष असलेले तुम्हाला दिसतील. या प्रकरणामध्ये राजकीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. इथल्या राजकीय पक्षांचं स्वरूप सांगितलं आहे, सद्यस्थिती सांगितलेली आहे आणि याचं सगळं विश्लेषण केलेलं आहे.
पाठाच्या सुरुवातीला राजकीय पक्षाची संकल्पनाच स्पष्ट केलेली आहे. काय बरं आहे राजकीय पक्ष? राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हटले जाते. आणखी एक मुद्दा आहे त्यात. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व सत्ता मिळून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट असतो. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य कोणती आहे? बघा, प्रत्येक पक्षाचं वैशिष्ट्य असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे सत्ता मिळवणं. त्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाला काही ना काहीतरी विचारसरणी असते. त्यामुळे विचारसरणीचा आधार, पक्षाचा स्वतंत्र असा कार्यक्रम असतो, पक्ष कार्यक्रम. प्रत्येक राजकीय पक्षाला ईर्ष्या असते, ती म्हणजे सरकार स्थापन करण्याची. आणि राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यामध्ये दुवा निर्माण करण्याचं काम करतात. आता भारतामध्ये राजकीय पक्षाचा जर विचार केला तर भारतामध्ये राजकीय पक्ष पद्धतीचं बदलतं स्वरूप आपल्याला दिसेल. स्वातंत्र्योत्तर काळात भारतामध्ये पक्ष पद्धतीचं स्वरूप बदलत गेलेलं दिसतं. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात काँग्रेस हा प्रबळ पक्ष होता, कारण राष्ट्रीय चळवळीत तो महत्त्वाचा होता. त्यामुळे या काळातलं पक्ष पद्धतीचं वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असं केलं जातं. पण 1989 नंतर भारतामध्ये बहुतेक वेळा आघाडीचं शासन दिसतं आणि आघाडीचं शासन ही अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशात स्थिरावलेली गोष्ट आहे. राजकीय पक्षांचं आणखी जर वैशिष्ट्य पाहायची झाली तर राजकीय पक्षांचे प्रकार, त्यामध्ये राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष असे दोन प्रकार आहेत. आता राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय? तर राष्ट्रीय पातळीवर निवडणूक आयोगाने काही पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे, ज्यांचा संपूर्ण देशात प्रभाव असतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सर्वात जुना पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस हे भारतातले राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष आहेत. आता काही पक्षांचा प्रभाव हा विशिष्ट प्रदेशात असतो, विशिष्ट राज्यात असतो आणि अशा पक्षांना प्रादेशिक पक्ष असं म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना, पंजाबमधलं शिरोमणी अकाली दल, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, आसाम गण परिषद, द्रविड मुन्नेत्र कळगम ही प्रादेशिक पक्षांची उदाहरणं सांगता येतील. चौथं प्रकरण आहे ते म्हणजे सामाजिक व राजकीय चळवळी. या पाठाच्या सुरुवातीला चळवळ ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. समाजामध्ये चळवळीला महत्त्वाचं स्थान आहे. चळवळीची नेमकी संकल्पना काय आहे? तर चळवळ ही अनेक लोकांचा सक्रिय सहभाग असलेली सामूहिक कृती असते. चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेलं संघटन असतं. चळवळीसमोर एखादा निश्चित सार्वजनिक हेतू अथवा प्रश्न असतो. चळवळीला नेतृत्व असतं आणि नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते. प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी चळवळीच्या अनेक संघटना असतात. अर्थात कोणतीही चळवळ जनतेच्या पाठिंब्याशिवाय पुढे जात नाही. त्यामुळे जनतेचा पाठिंबा चळवळीसाठी आवश्यक असतो. आता भारतातल्या चळवळींचा विचार केला तर कोणकोणत्या चळवळी आहेत बरं? तर या ठिकाणी वेगवेगळ्या चळवळी तुम्हाला दिसतील. यामध्ये आदिवासी चळवळ आहे, शेतकरी चळवळ आहे, कामगार चळवळ आहे, स्त्री चळवळ आहे, पर्यावरण चळवळ आहे, ग्राहक चळवळ आहे. बघा, परत एकदा या चळवळींची उजळणी करा. अर्थात या चळवळींविषयी सविस्तर माहिती चौथ्या प्रकरणामध्ये दिलेली आहे. शेवटचं प्रकरण भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने. या प्रकरणामध्ये आपल्या भारतातल्या लोकशाहीपुढे असलेल्या विविध आव्हानांची चर्चा करण्यात आलेली आहे. कारण लोकशाही ही सातत्यपूर्ण चालणारी जिवंत प्रक्रिया आहे. आज जगातल्या अनेक देशांनी लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे. जागतिक स्तरावर लोकशाहीसमोर अनेक आव्हानं आहेत. काय बरं आव्हान आहे जागतिक स्तरावर? तर पहिलं आव्हान आहे लोकशाहीचा मर्यादित वापर. दुसरं आव्हान लोकशाहीपुढे असलेला लष्करी राजवटीचा धोका. आणि तिसरं आव्हान, तिसरी समस्या म्हणजे लोकशाहीची पाळंमुळं आणखी खोलवर नेणं हे आवश्यक आहे.
आता भारतीय लोकशाहीपुढे आव्हानं कोणकोणती आहेत? तर पहिलं आव्हान आहे भ्रष्टाचार. दुसरं आव्हान जमातवाद आणि दहशतवाद, हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्यानंतर डावे उग्रवादी, ज्यांना नक्षलवादी असं म्हणतात. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे सुद्धा एक मोठं आव्हान आहेच. आणि समाजामध्ये सामाजिक आव्हानं काही प्रमाणात ही सुद्धा लोकशाहीसमोर आता उभी ठाकलेली दिसतील. आता ही आव्हानं पेलून लोकशाही अधिक यशस्वी होण्यासाठी काय करता येईल बघूया. लोकशाहीमध्ये आपण म्हणतो की बहुमताने निर्णय घेतले जातात, कारण लोकशाहीमध्ये अधिकाधिक लोकांचं हित साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं म्हटलं जातं. पण असं जरी असलं तरीसुद्धा अल्पसंख्याक म्हणजे ज्यांची संख्या कमी आहे अशा समूहांवर अन्याय होणार नाही याचाही विचार लोकशाहीमध्ये केला जातो. भारतामध्ये न्यायालय राजकीय प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शी होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसतात. भारतातली लोकशाही यशस्वी होण्यासाठी सामाजिक व वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे. लोकशाही यशस्वी होण्यासाठी सर्वच पातळीवर नागरिकांचा सहभाग वाढवला पाहिजे, कारण लोकांचंच राज्य असतं ना ते. बघा, समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा फक्त सार्वजनिक जीवनातच नाही तर वैयक्तिक जीवनात सुद्धा आदर आणि जोपासना करायला हवी. त्यातूनच भारतीय लोकशाही अधिक यशस्वी होऊ शकेल. तर अशा प्रकारे आपण राज्यशास्त्राच्या पाठ्यक्रमाचा विचार केला. आता आपण इतिहास राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिकेचा आराखडा समजून घेऊ. बघा, 9 प्रश्न 40 गुण, 28 अधिक 12 असं तुमच्या कृतीपत्रिकेचं स्वरूप आहे. यातले पहिले 5 प्रश्न इतिहासाचे आणि 6 ते 9 हे पुढचे 4 प्रश्न राज्यशास्त्राच्या पाठ्यक्रमाशी संबंधित आहेत. तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहितीच असेल, पण परत एकदा आपण त्याची उजळणी करू. प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आणि ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत. प्रत्येकी 1 गुण आणि 3-3 गुणांचे हे प्रश्न आहेत. आता प्रश्न क्रमांक 2, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 3 पैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. 4 गुणांचा आहे. ब, टिपा लिहा 3 पैकी 2, 4 गुण. हे लघुत्तरी स्वरूपाचे प्रश्न आहेत. प्रश्न तिसरा, पुढील विधानं सकारण स्पष्ट करा. 4 पैकी 2. हा सुद्धा लघुत्तरी स्वरूपाचा प्रश्न आहे आणि विधान दिलेलं कारणासह तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. प्रश्न चौथा, दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांचा प्रश्न आहे. याला विकल्प नाही. 3 प्रश्न दिलेले असणार. त्यापैकी पहिले 2 प्रश्न हे 1-1 गुणांचे वस्तुनिष्ठ असणार, तर तिसरा प्रश्न हा लघुत्तरी स्वरूपाचा असेल. प्रश्न क्रमांक 5, दीर्घोत्तरी. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहा. 4 प्रश्न विचारलेले आहेत, 2 सोडवायचे आहेत. असा एकूण 28 गुण, विकल्पासह 42 गुण इतिहासाची प्रश्नपत्रिकेचा आराखडा तुम्हाला दिसून येईल. प्रश्न क्रमांक 6 प्रश्न क्रमांक 9 राज्यशास्त्र. प्रश्न क्रमांक 6 वस्तुनिष्ठ स्वरूपाचा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. 2 गुण, 2 विधानं विचारली जाणार. प्रश्न क्रमांक 7 पुढील विधानं चुकीबरोबर ते सकारण स्पष्ट करा. 3 पैकी 2 सोडवायची आहेत, प्रत्येकी 2 गुण. प्रश्न क्रमांक 8 अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2 पैकी 1 गुण. 1 प्रश्न सोडवायचा आहे, 1 गुण आहे. ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे, 2 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 9 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 पैकी 1 आणि या प्रश्नाला 2 गुण आहेत. असे एकूण 12 प्रश्न आणि विकल्पासह 20 गुण अशी तुमची राज्यशास्त्राची कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका असेल. आता या विषयाचा अभ्यास कसा करायचा हे आपण समजून घेऊया. पाठ्यपुस्तक तुमच्या समोर आहे, पण अभ्यास कसा करायचा हा प्रश्न तुमचा असेलच ना. बघा, वर्षभरासाठी नीट नियोजन करा.
पाठ्यपुस्तकाचं वाचन, संपूर्ण पाठ्यपुस्तकाचं किमान 3 वेळा वाचन होणं महत्त्वाचं आहे. परत एकदा हा मुद्दा सांगतोय की संपूर्ण पाठ्यपुस्तकाचं पाठाचं 3 वेळा वाचन होणं महत्त्वाचं आहे. पाठ्यपुस्तकातला पाठ नुसता वाचू नका, तर त्यातला आशय समजून घ्या. पाठात चौकटी आहेत, दुर्लक्ष करू नका. त्या चौकटीसुद्धा काळजीपूर्वक अभ्यासा, कारण त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. पाठांचं वाचन करताना हातात पेन्सिल ठेवा आणि महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करा. आता पाठातले घटक लक्षात ठेवायचे असतात, तर त्यासाठी पाठातले काही कीवर्ड्स शोधा आणि त्याच्या आधारे ते पाठ्यघटक लक्षात ठेवा. पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायातल्या प्रश्नांची उत्तरांची योग्य तयारी करा आणि ती उत्तरं पाठातल्या आशयाच्या आधारेच शोधावीत. शक्यतो रेडीमेड उत्तरांचा वापर टाळा. आता सेल्फ स्टडी, स्वयं अध्ययनाचं तंत्र काय बरं आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाठ्यपुस्तकाचं कमीत कमी 3 वेळा वाचन होणं महत्त्वाचं आहे. हे मगाशीच आपण चर्चा केली. आशयही समजून घ्यायचं आहे, चौकटी अभ्यासायचे आहेत आणि महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करायचे आहेत, कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. आता बघा की तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये QR कोड आहेत. आता त्या QR कोड स्कॅन करा, म्हणजे पाठ्य आशयाशी संबंधित अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा, जो तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देताना उपयोगी ठरेल. यासाठी संदर्भ साधनं आहेत आणि QR कोड याचा वापर तुम्हाला करता येईल. आणि पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायाच्या प्रश्नाची उत्तरं पाठातल्या आशयाच्या आधारे शोधायची आहे, हीच तंत्र आहेत. आता अभ्यास कसा करायचा, प्रश्नांची तयारी कशी करायची? पाठाचं सखोलचं वाचन करायचं आहे, आशय समजून घ्यायचं आहे, चौकटीतली माहितीसुद्धा अभ्यासायची आहे. आता या पाठामध्ये आलेल्या माहितीचं, जसं व्यक्ती, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, युनेस्कोच्या यादीत समाविष्ट असलेली भारतातली सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळं, वेगवेगळ्या परंपरा, भारतातल्या ललित कलांचा इतिहास, या प्रकरणातली वेगवेगळे नृत्य प्रकार यांची यादी तयार करायची आहे. कशी? तर इथे बघा, मी एक यादी तयार करून दाखवलेली आहे. व्यक्ती आणि ग्रंथ: रेने देकार्त, डिस्कोर्स ऑन द मेथड; जॉर्ज विलेम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री; कार्ल मार्क्स, दास कॅपिटल. अशी व्यक्तींनी लिहिलेले पुस्तकं यांची एक यादी तयार केलेली आहे. अर्थात आणखी एक यादी तयार केलेली आहे, अभिजात नृत्यप्रकार आणि राज्य: कथकली, मोहिनीअट्टम केरळ, लावणी महाराष्ट्र, ओडिसी ओडिशा, भरतनाट्यम तामिळनाडू. बघा की अशा प्रकारचे तक्ते करा, ते तुमच्या नजरेसमोर ठेवा. अशा प्रकारचे तक्ते केल्यामुळे काय होतं की तुमचा वस्तुनिष्ठ प्रश्न, जसं विधानं पूर्ण करा, चुकीची जोडी ओळखा, याचा अभ्यास करणं सोपं जाईल. याशिवाय यातला काही भाग संकल्पना चित्र तयार करताना, तक्ता पूर्ण करताना, म्हणजे असे जे लघुत्तरी प्रश्न असतात त्यांच्या तयारीसाठी सुद्धा तुम्हाला वापरता येईल. आता वेगवेगळ्या पाठ्यघटकांची संकल्पना चित्र तयार करायची आहेत आणि अशी संकल्पना चित्र तयार करून अभ्यास केला तर त्या घटकाचा आकृतिबंध लक्षात राहायला सोपं पडतं. पुढील विधानं सकारण स्पष्ट करा. या प्रश्नाची जर तयारी करायची असेल तर पाठातले कार्यकारण संबंध स्पष्ट करणारी जी विधानं आहेत ती विधानं नीट अभ्यासा. लघुत्तरी प्रश्नाच्या तयारीच्या दृष्टीने या दोन्ही पाठातील विविध घटक, संकल्पना चित्र, तुलनात्मक तक्ते तयार करता येतील. उदाहरणार्थ लोककला, अभिजात कला, सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा, विविध मंदिर स्थापत्यशैली यांचा विचार तुम्हाला या ठिकाणी करता येईल. दीर्घोत्तरी प्रश्न कसे तयार करायचे हाही प्रश्न असतोच. सरावासाठी स्वाध्यायातल्या प्रश्नांचा अधिक सराव करा. दीर्घोत्तरी प्रश्नांचं उत्तर जर लिहायचं असेल तर सुरुवातीला 1 ते 2 वाक्यात प्रस्तावना करा, जास्त मोठी नको. मुद्दे किंवा उपमुद्दे आणि तशी रचना करायची. उत्तरांच्या मुद्द्यांशी संबंधित अवांतर माहितीचा वापर करायचा आहे, मग उत्तर अधिक समर्पक दिसेल. मुख्य मुद्दे तसेच इतर जे उपमुद्दे आहेत हे संकल्पना चित्राच्या स्वरूपात जर मांडलं तर ते अधिक आकर्षक दिसेल. स्वमत प्रकटीकरण स्वरूपाचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर अचूक समर्पक मुद्दे योग्य भाषेत मांडायचे. आता राज्यशास्त्राचा अभ्यास करताना सर्व पाठ काळजीपूर्वक अभ्यासा. पाठातल्या संकल्पना व्यवस्थित समजून घ्या. पाठाखालचे स्वाध्याय यांची उजळणी करा. पाठातल्या वेगवेगळ्या घटकांचे तुलनात्मक तक्ते करा. उदाहरणार्थ राजकीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष, विविध चळवळी, त्यांचं कार्य इत्यादी.
आता अभ्यास कसा करायचा, तर पाठ्यपुस्तकातले सर्व संकल्पना स्वतंत्र स्पष्टीकरणासह मुद्देसूद लिहून काढा. उदाहरणार्थ आता बघा, एक संकल्पना घेतलेली आहे, माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार म्हणजे काय, तर शासनाकडून हवी असलेली माहिती मिळवण्याचा अधिकार अलीकडच्या काळात भारतीय नागरिकांना मिळालेला आहे. यालाच माहितीचा अधिकार असे म्हणतात. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची वैशिष्ट्य प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना हा अधिकार दिलेला आहे. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली, शासन व्यवहार अधिक खुले आणि पारदर्शी होण्यास मदत झाली. ही माहितीच्या अधिकाराची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. अभ्यासाची तंत्र काय आहेत? पाठाचं काळजीपूर्वक वाचन करा, सखोल वाचन करा, परत परत सांगतोय. पाठातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करायचे आहेत. पाठातील वेगवेगळ्या घटकांचे तक्ते तयार करा आणि सतत नजरेसमोर राहतील अशा ठिकाणी चिटकवा आणि सतत पाहत राहा. बघा, ते आपोआप लक्षात राहतील. लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरं स्वतः तयार करा. विषयाची सतत उजळणी करा. प्रश्नांची तयारी तसंच लेखन सराव करताना वेळेचं नियोजन करायचं. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न प्रत्येकी 1 ते 2 मिनिटात तुमचा झाला पाहिजे. लघुत्तरी प्रश्न 5 मिनिटात तुमचे लिहून झाले पाहिजेत आणि दीर्घोत्तरी प्रश्न प्रत्येकी 10 मिनिटात झाला पाहिजे. असं नियोजन करा आणि लेखनाचा सराव करा. तर एकूणच इतिहास राज्यशास्त्राचं पाठ्यपुस्तक, प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि अभ्यासाचं तंत्र आपण समजून घेतलंय. तर आता अभ्यासाला सुरुवात करणं आता तुमच्या हातात आहे. धन्यवाद.